या आपण देवाच्या वचनाकडे वळूया. परमेश्वराचं वचन हे जिवंत आहे, सक्रिय आहे आणि ज्या कारणास्तव परमेश्वर वचन पाठवतो ते त्याचा हेतू पूर्ण केल्याशिवाय माघार जात नाही असं देवाचं वचन आपल्याला सांगत आहे. तर आपण देवाच्या वचनाकडे वळूया. आज जे काही मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे की जे मजबूत विश्वासणारे आहेत, जे स्ट्रॉंग बिलिव्हर्स आहेत, त्यांच्याकडे असणारे जे काही त्यांच्या ज्या काही चांगल्या सवयी आहेत त्याविषयी आज मी तुमच्याशी बोलणार आहे. तर सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. हे वचन परमेश्वराने मला मंडळीमध्ये सांगण्याकरिता परमेश्वराने दिलं आणि ही संधी तुमच्या बरोबर हे वचन सांगण्याकरिता दिली, त्याबद्दल त्याच्या नावाला मी मान, महिमा, आदर, सन्मान आणि गौरव देते. तर जे चांगल्या सवयी एका ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांमध्ये असल्या पाहिजेत त्याविषयी आज आपण बोलणार आहोत. प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे जे आहे ते एक अतूट विश्वास असतो. त्याच्याकडे प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने जी काही शिकवण दिली आहे त्या सर्व शिकवणीवरती त्याचा विश्वास असतो आणि तो जास्तीत जास्त प्रयत्न हे करीत असतो की जे काही पवित्र शास्त्रामध्ये जी तत्व दिलेली आहेत त्या तत्वानुसार जीवन जगण्याकरिता तो प्रयत्न करीत असतो. आणि त्याचा प्रयत्न हाच असतो की ज्या काही गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेल्या आहेत त्या प्रीती आणि प्रेमासंबंधी असू दे, त्या कळवळ्याच्या संबंधामध्ये असू दे, त्या क्षमेच्या संबंधामध्ये असतील किंवा एक नैतिकतेबद्दल असतील, प्रामाणिकपणाबद्दलच्या असतील, या सर्व गोष्टींबद्दलची जी तत्व आहेत ते काटेकोरपणे पाळण्याचा तो प्रयत्न करीत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही विश्वासणाऱ्यांकडे बघतो त्यावेळेस आम्हाला असं दिसून येतं की प्रत्येक विश्वासणारा जो आहे तो एकमेकापासून ते काय आहे ते वेगळे आहेत, पण तरी देखील त्यांच्यामध्ये समान काय आहे तर तो अटूट प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास आणि ज्या ख्रिस्ती तत्वांवरती ते चालत आहेत ते तत्व आम्हाला त्यांच्या जीवनामधून ते दिसत आहेत किंवा ते प्रयत्न करत असतात रोज त्यांच्या जीवनामध्ये की ख्रिस्ती तत्वांप्रमाणे जगण्याकरिता. आणि म्हणून आज आपण पाहूया की कोणत्या त्या सवयी आहेत ज्या एका मजबूत विश्वासणाऱ्यांकडे असल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम जी गोष्ट आहे जी एका विश्वासणाऱ्याकडे पाहिजे तर ती म्हणजे विश्वासणाऱ्याने त्याच्या आत्म्याचं पोषण करावे. किंवा जो विश्वासणारा आहे, जो मजबूत विश्वासणारा आहे तो नेहमी आपल्या आत्म्याचं काय करतो, पोषण करीतो. तो नेहमी आपल्या आत्म्याला आत्मिक अन्न जे आहे ते खाऊ घालतो आणि तो त्याला काय करतो, मजबूत असं ठेवतो. स्ट्रॉंग बिलिव्हर्स दे फीड देअर स्पिरिट असं म्हटलेलं आहे. तर मत्तई शुभवर्तमान याचं 4 अध्याय आणि 4 वचन आपल्या सर्वांना ते तोंडपाठ असं वचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे काय करेल, तो जगेल असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. परंतु त्याने उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे. हालेलुया. हे सेम वाक्य आपल्याला अनुवादाच्या पुस्तकामध्ये सुद्धा आपल्याला हे वचन दिसून येतं. त्या ठिकाणी सुद्धा हेच म्हटलेलं आहे की मनुष्य जो आहे फक्त भाकरीने जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या शब्दावरती तो जगतो. हालेलुया. त्याचप्रमाणे ज्या ज्या वेळेस आपण प्रभूची प्रार्थना करतो त्यावेळेस आपण प्रभूच्या प्रार्थनेमध्ये म्हणतो की आमची रोजची भाकर रोज आम्हास दे. हालेलुया. आमची रोजची भाकर तू रोज आम्हास दे. मत्तई शुभवर्तमान याच्या 6 अध्याय आणि वचन 11 मध्ये ते लिहिलेलं आहे. या ठिकाणी आपण काय करत आहोत तर आपण देवाला हे सांगत आहोत, जेव्हा आम्ही म्हणतो आमची रोजची भाकर तू आम्हास दे त्यावेळेस आम्ही देवाकडे या दृष्टिकोनातून पाहतो की देव आमचा पुरवठा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून आम्ही त्या परमेश्वरावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की आमचा जो परमेश्वर आहे तो आम्हाला जे रोजचं अन्न आहे, शारीरिक अन्न असो किंवा आत्मिक अन्न असो, तर रोजचा अन्न तो तुम्हाला आणि मला काय करणार आहे, तो पुरवणार आहे. या ठिकाणी मत्तई शुभवर्तमान 4 अध्याय 4 वचनामध्ये लिहिलं की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे
तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या वचनांवरती तो जगेल. का प्रियानो, भाकरी ज्या वेळेस आम्ही खातो किंवा जे शारीरिक अन्न आम्ही खातो त्याच्यामुळे आमची शारीरिक वाढ ही होत असते, पण प्रभूच्या मुखामधून निघणारं जे वचन आहे ते तुमच्या आणि माझ्यासाठी आत्मिक अन्न आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ते आत्मिक अन्न ज्यावेळेस ते सेवन करतो त्यावेळेस आमचा आत्मा काय होतो? मजबूत होतो. तो आमचा आत्मा तंदुरुस्त होतो, कारण त्या आत्म्याला लागणारा आवश्यक जे काही पोषण आहे, जे काही घटक आहेत, ते आम्ही त्या आत्म्याला जे काही आहे ते पुरवत आहोत. म्हणून फार महत्वाचं आहे की तुम्ही आणि मी हे समजून घेतलं पाहिजे की आम्हाला आमच्या आत्म्याचं पोषण करायचं आहे. हालेलुया. जर तुम्ही रोज देवाचं वचन जर का तुम्ही ग्रहण करत असाल, जर रोज तुम्ही आत्मिक अन्न खात असाल, तर प्रेज द लॉर्ड त्याच्यासाठी. पण जर का तुम्ही करत नसाल तर मी तुम्हाला आज हे सांगू इच्छिते की आम्ही दररोज जे आहे ते प्रभूचं वचन किंवा प्रभूच्या मुखामधून निघणारं जे काही वचन आहे ते आम्ही काय केलं पाहिजे? आत्मसात केलं पाहिजे, ते आम्ही ग्रहण केलं पाहिजे. त्याच्याद्वारे आमच्या आत्म्याची वाढ ही होणार आहे. जितकं जास्त आमचा आत्मा मजबूत होईल तितकं जास्त जे आहे ते आम्ही त्या सैतानाला आम्ही विरोध करू शकू. हालेलुया. या ठिकाणी आम्ही पाहतो की अरण्यामध्ये ज्यावेळेस येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो जात होता, अरण्यातून तो जात होता, त्यावेळेस त्याची परीक्षा घेण्यात आली आणि सैतान त्याला जे आहे ते त्याला सांगतो की तू जर का काय असेल देवाचा पुत्र असशील तर त्या धोंड्यांची भाकरी व्हावी अशी तू आज्ञा कर. आणि त्याला उत्तर देण्याकरिता प्रभू येशू हे म्हणतो की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने तो जगेल, असं त्याला तो उत्तर देतो. तर मला तुम्हाला हे सांगू द्या की ज्या वेळेस तो दुष्ट आत्मा किंवा तो सैतान ज्या वेळेस तो तुम्हाला आणि मला अशा प्रकारच्या परीक्षेमध्ये पाडेल, त्यावेळेस आम्ही काय केलं पाहिजे? त्याला वचनानेच आम्ही त्याला उत्तर दिलं पाहिजे. जर आम्ही आमचा आत्मा जर का आम्ही मजबूत ठेवला तर आम्हाला हे समजून येतं की आम्हाला त्या सैतानाचा विरोध करण्यासाठी ते आम्हाला सहाय्य करत असतं. म्हणून प्रियानो, आम्हाला आमच्या आत्म्याला काय करायचं आहे? आम्हाला आमच्या आत्म्याला ते आत्मिक अन्न देऊन आम्हाला त्याचं पोषण करायचं आहे, त्याची वाढ आम्हाला करायची आहे. मग काय करून आम्ही आत्म्याची वाढ करू शकतो? कशी आमची आत्म्याची वाढ होईल? तर आम्हाला प्रार्थना करायची आहे आणि आम्हाला देवाच्या वचनावरती आम्हाला मनन करायचं आहे. रोज आम्ही प्रार्थनेसाठी एक वेळ जो आहे तो बाजूला केला पाहिजे आणि त्या वेळामध्ये जे आहे आम्ही प्रभू बरोबर जे आहे ते आम्ही संभाषण आम्ही केलं पाहिजे. प्रभूला आम्ही सांगितलं पाहिजे की प्रभू तू आम्हाला काय कर, तुझा आत्मिक अन्न जे आहे ते तू आम्हाला खाऊ घाल, जेणेकरून आम्ही आत्मिक दृष्ट्या आम्ही सदृढ होऊ, आत्मिक दृष्ट्या आम्ही वाढू आणि जेणेकरून सैतानाच्या प्रत्येक ज्या योजना आहेत त्या आम्हाला समजतील आणि प्रत्येक योजनेला आम्ही काय करू? शब्दानेच आम्ही त्याला त्याचा नाश करू, त्या योजनेला आम्ही पूर्णपणे नष्ट करू. म्हणून एक वेळ जी आहे ते प्रभूसाठी आम्ही वेगळी केली पाहिजे आणि जास्तीत जास्त आम्ही काय केलं पाहिजे? त्याचं वचन जे आहे ते वाचलं पाहिजे, त्या वचनाचा अभ्यास आम्ही केला पाहिजे. रोज आणि रोज जे आहे ते आम्ही त्या एक वचन घेऊन त्या वचनावरती त्याचं वाचन करून त्यावरती आम्ही मनन केलं पाहिजे. म्हणजे मनन करणं म्हणजे काय? ते वाक्य जे आहे ना ते नेहमी सतत आम्ही काय केलं पाहिजे? ते आमच्या मनामध्ये जे आहे ते आम्ही असं घोळलं पाहिजे, विचार केला पाहिजे. पण ज्यावेळेस आम्ही गाईला चारा देतो खायला त्यावेळेस ती खाते, तोंडामध्ये घेते आणि पटकन गिळते असं नाहीये, पण ती तोंडामध्ये घेऊन खूप चावते ते गवत, इतकं चावते की त्याच्यामधलं पूर्ण अर्क जो आहे ती काय करते? त्यामधला शोषून घेते किंवा ती गिळून टाकते. तर अशा प्रकारे आम्हाला देवाचं वचन जे आहे ते आमच्या मनामध्ये ते काय केलं पाहिजे? आम्ही विचार केला पाहिजे, त्याच्यावरती मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे की काय परमेश्वर त्या वचनाच्या द्वारे माझ्याशी बोलत आहे, काय परमेश्वर मला त्या वचनामधून मला कोणती आज्ञा देत आहे का, त्या वचनामधून परमेश्वर जे आहे ते मला काही उत्तेजन देत आहे का, कोणत्या गोष्टीसाठी तो मला प्रोत्साहित करत आहे का, हे सर्व गोष्टींचा आम्ही
विचार केला पाहिजे, आम्ही देवाच्या वचनामधून जे आहे ते देवाचं ज्ञान जे आहे ते आम्ही प्राप्त करतो आणि देवाचं मार्गदर्शन तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी काय आहे हे आम्ही त्यामधून आम्ही जाणून घेतो. म्हणून फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमचा वेळ जो आहे तो आम्ही देवाचं वचन वाचण्याकरिता, त्या वचनाचा अभ्यास करण्याकरिता आम्ही तो घालवला पाहिजे. फक्त आम्ही संडेजला येऊन, फक्त ज्या वेळेस आम्ही संडेच्या दिवशी आम्ही चर्चमध्ये येतो, भक्तीला ज्या वेळेस येतो त्याच वेळेस आम्ही बायबल उघडून आम्ही वाचू नये, तर आम्ही रोजच्या जीवनामध्ये जे आहे ते आम्ही स्वतःला एक सवय लावून घेतलं पाहिजे की आम्ही देवाचं वचन आम्ही रोज आणि रोज काय केलं पाहिजे ते वाचलं पाहिजे. फक्त वाचलंच नाही पाहिजे तर देवाच्या वचनाला आम्ही प्रथम स्थान आमच्या जीवनामध्ये देणं फार गरजेचं आहे. कारण जो पहिला वेळ आहे, जो दिवसाच्या सुरुवातीचा वेळ जो आहे तो पहिला वेळ आम्ही देवाला दिलं पाहिजे. रिक रेनर नावाचे जे देवाचे सेवक आहेत ते काय म्हणतात, नो वर्ड नो ब्रेकफास्ट. ते काय म्हणतात, नो वर्ड नो ब्रेकफास्ट. म्हणजे जोपर्यंत आम्ही देवाचं वचन वाचत नाही, ते देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही घेत नाही, त्याचं मनन करत नाही, तोपर्यंत आम्ही काय करणार, ब्रेकफास्ट आम्ही खाणार नाही. तर ही त्यांची सवय होती आणि म्हणून ते हे पाळत असल्या कारणाने ते इतरांना उत्तेजन करत होते की तुम्ही सुद्धा तुमच्या खाण्यापिण्यात शारीरिक अन्नापेक्षा जास्त तुम्ही काय करा, आत्मिक अन्नाला महत्त्व द्या, त्या परमेश्वराला महत्त्व द्या, त्याच्या वचनाला महत्त्व द्या आणि तुमचा ब्रेकफास्ट घेण्या अगोदर तुम्ही काय करा, देवाचं वचन आहे ते तुम्ही वाचा, त्याच्यावरती मनन चिंतन करा. आणि म्हणून ही एक सवय आम्ही स्वतःला लावून घेऊ शकतो जर का आम्हाला आत्मिकरित्या वाढायचं असेल तर. दुसरी गोष्ट ही आहे की आम्हाला काय करायचं आहे, सहभागितेमध्ये वाढायचं आहे. सहभागितेमध्ये वाढल्यामुळे काय होतं, आम्ही ज्यावेळेस एकमेकाच्या सहभागितेमध्ये येतो आणि एकमेकाशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो, एकमेकाबरोबर आम्ही ज्यावेळेस देवाच्या वचनाच्या गोष्टी करतो, त्यावेळेस काय होतं, आमच्या चर्चेमधून आम्हाला काय मिळतं, प्रोत्साहन मिळतं. एकमेकाला आम्ही प्रभूमध्ये काय करतो, उत्तेजित करतो. आम्ही एकमेकाची साक्ष जी आहे ती त्याच्याद्वारे जे आहे एकमेकाला आम्ही उत्तेजित करत आहोत की किती चांगला आमचा प्रभू आहे, किती छान अद्भुत साक्ष प्रभूंनी तुमच्या जीवनामध्ये घडवलेली आहे आणि तुम्ही देवाला धरून राहा, देवाला बिलकुल राहा, देवावरती अवलंबून राहा. अशा गोष्टी ज्यावेळेस आम्ही इतरांना सांगतो त्यावेळेस ते काय होतात, आणखीन जास्त गुजतात होतात, आणखीन जास्त ते उत्तेजित होतात. आणि म्हणून फार महत्वाचं आहे की आम्ही सहभागितेमध्ये एकत्र येणं. ज्यावेळेस आम्ही आमचे आत्मिक अनुभव जे आहेत ते एकमेकांना सांगतो त्यावेळेस आम्ही काय करतो, एकमेकांना आम्ही उत्तेजित करतो, सेवेसाठी उत्तेजित करतो, प्रभूमध्ये वाढण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करत असतो. आणि म्हणून जर का आमच्या आत्म्याला जिवंत ठेवायचं आहे, जर का आमच्या आत्म्याला ते लागणारं पोषण जर का द्यायचं असेल तर आम्हाला काय करायचं आहे, सहभागितेमध्ये सुद्धा आम्हाला वाढायचं आहे. एवढंच नव्हे तर आम्हाला देवाच्या ज्ञानाचा आम्हाला काय करायचं आहे, शोध घ्यायचा आहे आणि आत्मिकरित्या जे आहे ते आम्हाला वाढायचं आहे. फक्त प्रभूचं वचन या पवित्र शास्त्रामधून वाचूनच आमची आत्मिक वाढ होत नाही, होते. आम्ही देवाचं वचन ज्यावेळेस वाचतो बायबलमधून त्यावेळेस आमची आत्मिक उन्नती होण्यासाठी ते मदत आम्हाला होते. पण त्याचबरोबर जी काही इतर पुस्तकं आहेत, जी इतर देवाच्या महान सेवकांनी लिहिलेली जी पुस्तकं आहेत किंवा जे दैवी मासिकं आहेत, हे जर का आम्ही वाचले किंवा ज्यांनी जे काही लिखाण जे बायबल स्कूलसाठी वगैरे केलेले जे काही टीचिंग मटेरियल आहे ते सुद्धा वाचून जे आहे ते आम्ही काय होऊ शकतो, आम्ही मजबूत होऊ शकतो. ज्यावेळेस आम्ही एकत्र येतो, एकत्र आल्यानंतर दोघे किंवा तिघे एकत्र आल्यानंतर आम्ही जर का डिस्कशन केलं, एखादा टॉपिक आम्ही जर घेतला आणि त्यावरती आम्ही जर का डिस्कशन केलं तर ते सुद्धा आमच्या आत्मिक वाढीसाठी तुम्हाला आणि मला काय करतं, मदत करतं. आणि म्हणून प्रियानं जर आत्मिकरित्या आम्हाला वाढायचं असेल तर आम्ही प्रार्थना केली पाहिजे, आम्ही देवाच्या वचनावरती मनन केलं पाहिजे, देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे आणि सहभागितेमध्ये, विश्वासणाऱ्यांच्या सहभागितेमध्ये आम्ही जीवन जगलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आम्ही ज्ञान जे आहे ते प्राप्त करून घेऊन आमच्या आत्मिक उन्नती आम्ही करण्याकरिता तुम्ही आणि मी झटलं पाहिजे. ही आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनासाठी आम्ही ही एक प्रकारची सवय लावून घेतली पाहिजे, तरच तुम्ही आणि मी काय होणार, एक मजबूत विश्वासणारा असं बनणार.
दुसरी गोष्ट ही आहे की जर का आम्हाला मजबूत विश्वासणारा जर का आम्हाला बनायचं असेल किंवा जर का आम्ही असेल तर आम्ही काय केलं पाहिजे, देवाचं वचन ऐकून जे आहे ते आमच्या विश्वासामध्ये दररोज भर पडली पाहिजे. हालेलुया. स्ट्रॉंग बिलीवर्स काय करतात, त्यांच्या विश्वासामध्ये दररोज भर घालतात. आणि कशी ती भर घालतात, देवाचं वचन ऐकून ते विश्वासामध्ये भर घालत असतात. तर प्रियानो, रोमकरास पत्र याचा 10वा अध्याय आणि वचन 17 त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हालेलुया. Faith comes by hearing and hearing the word of God. Romans 10 chapter 10 verse 17 मध्ये ते लिहिलेलं आहे की ज्या वेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो त्यावेळेस काय होतं, ते वचन जे आम्ही ऐकतो त्या वचनावरती आम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवतो त्या आम्हाला काय करतं, आमच्यामधला जो विश्वास आहे तो अधिक वाढवण्याकरिता ते आम्हाला सहाय्य करतं. तर जर का आमच्याकडे विश्वासच नाही तर ही चूक देवाची नाही आहे प्रियानो. जर आमच्यामध्ये विश्वास नसला किंवा कमी विश्वास असेल तर ही देवाची चूक नाही किंवा आमच्या पास्टरांची चूक ती नसते किंवा इतर मनुष्यांची चूक नसते. बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की लोक काय करतात, एकमेकाला दोष देतात. तुझ्यामुळे मी विश्वासात कमी आहे, तुझ्यामुळे मी विश्वासात येत नाही, तू असं केलं म्हणून मी असं वागते किंवा अविश्वासामधलं जीवन मी जगते, असं आम्ही इतरांना दोष देतो. आम्ही आमच्या पास्टरला दोष देतो की पास्टर योग्य ते वचन जे आहे ते पुलपिटवरून ते शिकवत नाहीत म्हणून आमच्या विश्वासामध्ये भर पडत नाही. पण प्रियानं, देवाचं वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं की आमचा विश्वास जो आहे तो वार्तेने आणि ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे जे आहे तो वाढत असतो प्रियानो. म्हणून जितकं जास्त आम्ही देवाचं वचन रोज आणि रोज आम्ही ऐकू तितकं जास्त आमच्या विश्वासामध्ये काय होणार आहे, भर पडणार आहे. कारण विश्वास हे देवाचं वचन ऐकण्यानेच वाढतो असं देवाचं वचन म्हटलेलं आहे. जर आम्हाला आमचा विश्वास वाढवायचा असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे, देवाचं वचन आम्ही रोज ऐकलं पाहिजे. आणि देवाचं वचन जे आहे ना ते एका बी प्रमाणे आहे. आणि ज्यावेळेस आम्ही त्याच्याद्वारे आमचा विश्वास वाढवतो ना तर ते एक प्रकारचं खत पाणी घातल्याप्रमाणे ते आहे. आम्ही प्रार्थना करतो की देवा तू आमच्या विश्वासाला वाढव. तर ही आमची प्रार्थना जी आहे ती काय होते, खत पाण्याचं काम ती करते. म्हणजे देवाचं वचन हे बी आहे आणि ज्यावेळेस आम्ही त्यासाठी प्रार्थना करतो की देवा तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्यामधला विश्वास तू वाढव, तर विश्वास कशाने वाढतो, एखादं बी जर का वाढवायचं असेल तर आपण त्याला खत पाणी घालतो, बरोबर आहे की नाही. तर ज्यावेळेस आम्ही त्याला खत पाणी आमच्या प्रार्थनेचं आमच्या घालतो त्यावेळेस आमच्यामधला विश्वास जो आहे तो वाढतो. हालेलुया. तर आम्हाला जर का विश्वास वाढवायचा असेल तर आम्हाला देवाचं वचन जे आहे ते रोज आणि रोज ऐकणं गरजेचं आहे. कारण ऐकण्याने, देवाचे वचन ऐकण्याने आमच्यामधला विश्वास जो आहे तो वाढतो. त्याचबरोबर आपण पाहूया नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि वचन 20 ते 22. नीतिसूत्र 4था अध्याय आणि वचन 20 ते 22. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यांपुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती ज्यास लागतात त्यास ती जीवन देतात आणि त्यांचा संबंध देहाला आरोग्य देतात. हालेलुया. तर या ठिकाणी देवाचं वचन असं सांगतं नीतिसूत्रामध्ये की माझ्या वचनाकडे काय कर, तू लक्ष दे, माझ्या सांगण्याकडे तू काय कर, कान दे असं म्हटलेलं आहे. आणि कधीच माझं जे वचन आहे ते तुझ्या डोळ्यासमोरून कधीच जाऊ देऊ नकोस. कारण काय पुढे म्हटलेलं आहे की ती जर का तू तुझ्या अंतःकरणामध्ये ठेवले तर त्यापासून तुला काय प्राप्त होतं, जीवन प्राप्त होत असतं. तर जर का आम्हाला जीवन हवं आहे
प्रभूमधलं जीवन हवं आहे, विपुलतेचं जर का आम्हाला जीवन हवं असेल तर आम्हाला काय केलं पाहिजे? आम्हाला देवाचं वचन जे आहे ते रोज आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे, देवाच्या वचनाकडे आम्ही आपले कान दिले पाहिजेत, लक्ष दिलं पाहिजे आणि देव जे काही त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला करायला सांगतो तेच तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे ते आमच्या डोळ्यासमोर ठेव. म्हणजे नेहमी आम्ही दैनंदिन ज्या वेळेस आम्ही आमची दैनंदिन कामं करत असतो, सतत जर का आम्ही देवाची वचनं आमच्या डोळ्यासमोर ठेवले तर त्या वचनाच्या द्वारे जे आहे ते आम्हाला देवाचं सहाय्य प्राप्त होतं, त्या वचनाच्या द्वारे आम्हाला उत्तेजन प्राप्त होतं, त्या वचनाच्या द्वारे जे आहे आमचा आत्मा जो आहे तो आणखीन जास्त काय होतो? मजबूत होतो, तो विश्वासामध्ये स्थिर आणि भक्कम होतो आणि मग कोणतीही परिस्थिती आली तर आम्ही त्या परिस्थितीमध्ये आमचा विश्वास जो आहे तो कधीही डगमगणार नाही, कधीही आम्ही त्या विश्वासामधून आम्ही माघार घेणार नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुम्ही आणि मी जे आहे देवाचं वचन रोज आणि रोज तुम्ही आणि मी काळजीपूर्वक ते आम्ही ऐकलं पाहिजे, लक्ष देऊन आम्ही देवाचं वचन जे आहे ते आम्ही ऐकलं पाहिजे आणि त्याच्याद्वारे काय होतं? आम्हाला जीवन प्राप्त होतं, त्याच्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. तर देवाचं वचन हे साधं नाही आहे प्रियानो. एक गोष्टीचं पुस्तक वाचल्याप्रमाणे बरेच जण जे आहे ते बायबल वाचतात, एकदम रोज वाचायचं म्हणून वाचतात, ते वाचण्यास भाग पडलं जातं किंवा आई वडिलांचं प्रेशर असतं किंवा नेहमी चर्चमध्ये देखील कधी कधी प्रश्न विचारला जातो की आज किती जणांनी बायबल वाचलं, हात वरती करा. आणि त्यामुळेच मग त्यांना ते लज्जित व्हायचं नसतं दुसऱ्यांसमोर, म्हणून वाचायचं म्हणून ते वाचतात प्रियानो. पण आम्ही तसं करू नये, कारण देवाचं वचन जे आहे ते जीवन देणारं ते वचन आहे, आरोग्य देणारं वचन आहे. आमच्या फक्त आत्म्याला नाही तर आमच्या शरीराला सुद्धा, आमच्या मनाला सुद्धा ते आरोग्य देणारं ते वचन आहे. म्हणून देवाचं वचन जे आहे ते आम्ही रोज ग्रहण केलं पाहिजे, त्याला आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही ते वचन घेतलं पाहिजे आणि त्या वचनानुसार आम्ही वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणूनच आम्ही फक्त वचन ऐकणारे नव्हे तर ते वचन आम्ही कृतीमध्ये आणणारे, त्या वचनानुसार आम्ही चालणारे, वागणारे, बोलणारे असे आम्ही विश्वासणारे हे झाले पाहिजेत प्रियानो. तर देवाचं वचन जे आहे ते तुम्हाला आणि मला मार्गदर्शन देतं, आम्ही कशा प्रकारे चाललं पाहिजे, आम्ही कशा प्रकारे बोललं पाहिजे, आमचं उठणं बसणं कशा प्रकारे असलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं ज्ञान जे आहे ते परमेश्वर आम्हाला देतो. त्याच्या वचनाच्या द्वारे आम्हाला एक मार्गदर्शन प्राप्त होतं आणि आमच्यामध्ये काय होतं? परिवर्तन वचन घडवून आणतं प्रियानो. त्याच्यामध्ये त्या वचनामध्ये परिवर्तन करणारी शक्ती आहे, एक ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर त्या वचनामध्ये आहे, जेणेकरून तुमचं आणि माझं जितकं जास्त आम्ही वचन वाचतो तितकं जास्त आमचं जीवन काय होतं? परिवर्तित होतं. हालेलुया. आमच्यामधला जो मीपणा आहे तो निघून जातो, आमच्या मध्ये जे काही दैहिक स्वभाव आहे ते सर्व निघून जातात आणि आमच्यामध्ये काय येतो? ख्रिस्ताचा स्वभाव येतो आणि जास्तीत जास्त आम्ही ख्रिस्तासारखे दिसू लागतो, आम्ही ख्रिस्तासारखं आम्ही काय करतो? वागू लागतो, बोलू लागतो. त्याचे सर्व स्वभाव गुण जे आहेत ते तुमच्या आणि माझ्यामध्ये ते दिसून येतात. म्हणून प्रियानो, जर का आम्हाला आमचा आत्मिक जर का आम्हाला आमच्यामधला विश्वास जर का वाढवायचा असेल तर आम्हाला वचनामध्ये सुद्धा आम्हाला मजबूत होणं गरजेचं आहे. ते वचन आम्हाला रोज वाचणं हे गरजेचं आहे प्रियानो. पहा, विश्वासाचे जे हिरोज होऊन गेलेले आहेत त्यांचं उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे, इब्री याचा 11वा अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की जे विश्वासणारे होऊन गेले त्या सर्वांचे नाव जे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहे आणि विश्वासाच्या सामर्थ्याची उदाहरणं जी आहेत ती आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात प्रियानो. त्या ठिकाणी आम्ही पाहतो की पुष्कळ जणांची नावं त्या ठिकाणी लिहिलेली आहेत. जर आम्ही संपूर्ण पवित्र शास्त्र वाचलं तर आम्हाला वेगवेगळ्या देवाच्या लोकांच्या आम्हाला साक्ष जे आहेत त्या ठिकाणी लिहिल्या आम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जो देवाचा अनुभव घेतलेला आहे तो त्या ठिकाणी लिहिलेला आम्हाला पाहायला मिळतो. मग तो यहोशवा असू दे किंवा नेहमिया असू दे किंवा दानियल, शद्रक, मेशक, अबिदनेगो असू दे किंवा एझेकिएल असू दे किंवा हिजकिया असू दे, गिदोन असू दे किंवा त्या विधवेचा मुलगा असू दे ज्याला एलिशाने जिवंत केलं, हे सर्व वेगवेगळे जे काही अनुभव या सेवकांचे आहेत
त्या सेवकांचा अनुभव ज्यावेळेस आम्ही वाचतो आणि त्यावरती ज्यावेळेस आम्ही मनन चिंतन करतो तर आम्हाला एक प्रकारचं उत्तेजन मिळतं किंवा आमच्या विश्वासामध्ये जे आहे ते अधिकतर जे आहे ती भर पडते. आणि मग ज्यावेळेस आम्ही या जीवन प्रवासामध्ये ज्यावेळेस आम्ही चालत असतो, कोणत्याही प्रकारचं आमच्या समोर एक मोठा समस्येचा डोंगर जर उभा राहिला तर त्या विश्वासाने आम्ही काय करू शकतो, त्या डोंगराला आम्ही बाजूला करू शकतो. जर का आमच्या समोर जर का सिंहाची जर का मुख उघडल्याप्रमाणे जर का आमच्या विरोधामध्ये जर का लोक उभे राहिले तर आम्ही काय करू शकतो, त्या विश्वासामध्ये जर का आम्ही मजबूत असेल तर आम्ही त्या सिंहाची तोंड जी आहेत ती आम्ही बंद करू शकतो. एखाद्या अग्निपरीक्षेतून तुम्ही आणि मी जात असलो तरी आम्ही काय करतो, त्या अग्निपरीक्षेमधून आम्ही जात असलो तरी शद्रक मेशक अबेदनेगो आणि दानिएलला कसं परमेश्वराने वाचवलं त्या अग्नीमधून. ज्यावेळेस ते त्या अग्नीमधून बाहेर आले ना त्यावेळेस त्यांच्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. कोणताही शरीराचा भाग, एवढा मोहरीच्या दाण्या एवढा सुद्धा भाग त्यांच्या शरीराचा जळालेला नव्हता किंवा धुरकट वास जो असतो ना तर धुराचा वास सुद्धा त्यांच्या कपड्याला त्यांच्या अंगाला तो आलेला नाही आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. तसंच प्रियानो, ज्यावेळेस आम्ही विश्वासामध्ये आम्ही स्थिर राहतो, आम्ही भक्कम होतो त्या विश्वासामध्ये, तर अशा प्रकारच्या अग्निपरीक्षेमधून जरी तुम्ही आणि मी जात असलो तरी ती अग्नी जी आहे ती तुमचा आणि माझा नाश करणार नाही. त्यामधून तुम्ही आणि मी जसे शद्रक मेशक अबेदनेगो आणि दानिएल सेफली बाहेर आले तसे तुम्ही आणि मी सुद्धा सुरक्षितरित्या तुम्ही आणि मी बाहेर येऊ शकतो. तर हा प्रभूवरचा जो विश्वास आहे, ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे तोच आम्हाला काय करतो, विजयाकडे आम्हाला घेऊन जातो. असे जे विजयाचे जे काही अनुभव आहेत ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला अनुभवायला तुम्हाला आणि मला मिळतील प्रियानो. जरी आमचं हे शरीर जे आहे त्या शरीराचं जरी नाश होत गेला किंवा ते शरीर जरी मृत झालं तरी देखील आम्हाला हा विश्वास आहे की आमचा आत्मा जो आहे तो कायमस्वरूपी काय असणार आहे, जिवंत राहणार आहे. आम्ही जरी शारीरिकरित्या मेलो तरी आम्ही आत्मिकरित्या आम्ही जिवंत असणार आहे आणि सदा सर्व काळ तुम्ही आणि मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असणार आहे. आणि प्रियानो, हीच आशा तुम्हाला आणि मला प्रभूने दिलेली आहे. आणि म्हणून तुमचा आणि माझा विश्वास जो आहे तो आम्ही काय केला पाहिजे, देवाच्या वचनाने आम्ही वाढवला पाहिजे. रोज आणि रोज आम्ही देवाचं वचन जे आहे ते ऐकलं पाहिजे. ज्यावेळेस ते देवाचं वचन आम्ही ऐकतो त्यावेळेस आम्हाला सत्य समजतं. आणि बायबल काय सांगतं, सत्य ज्यावेळेस आम्हाला समजतं त्यावेळेस सत्य तुम्हाला आणि मला काय करतं, बंधन मुक्त करतं. त्यावेळेस सर्व प्रकारच्या बंधनातून ते सत्य तुम्हाला आणि मला बाहेर काढतं. ते तुम्हाला आणि मला मोकळीकता देतं. आणि एवढंच नव्हे तर देवाचं वचन जे आहे त्या सत्याकडून तुम्हाला आणि मला विजयाकडे घेऊन जातं. हालेलुया. मग कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही असो, आम्हाला काय करतं, देवाचं वचन जे आहे त्या वचनाच्या द्वारे आम्हाला देव विजय प्राप्त करून देतो. हालेलुया. तिसरी जी सवय तुमच्या आणि माझ्यामध्ये असली पाहिजे ती ही की आम्ही दररोज जे आहे ते आम्ही देवाचं वचन आमच्या मुखामधून बोललं पाहिजे. हालेलुया. कारण ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन आमच्या मुखामधून बोलतो त्यावेळेस देवाचं वचन जे म्हणजे त्याच वेळेस विश्वासणारा म्हणून आम्ही स्वतःला आम्ही मजबूत करतो किंवा स्वतःला आम्ही उत्तेजन करतो. कारण मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि वचन 23 त्यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण पाहूया. मार्क 11:23. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसेच घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हालेलुया. जे काही आम्ही आमच्या मुखामधून बोलतो आमच्या मुखातील शब्दाप्रमाणेच सर्व गोष्टी काय होतील, घडतील असं पवित्र शास्त्र तुम्हाला आणि मला सांगतं. यू आर व्हॉट यू से असं किंवा यू आर व्हॉट यू स्पीक असं इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. जे काही आम्ही आमच्या मुखामधून बोलतो त्याचप्रमाणे ते सर्व काही घडून येतं. म्हणून प्रियानो, जर का आम्हाला मजबूत
विश्वासणारा बनायचं आहे तर आमच्या मुखामधून काय निघालं पाहिजे तर फक्त देवाचा शब्द आमच्या मुखामधून निघाला पाहिजे. हालेलुया. पहा, ज्यावेळेस आम्ही मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणी तो वचन 8 मध्ये, मत्ते 8:8 मध्ये पाहतो, तेव्हा शताब्दीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. हालेलुया. या ठिकाणी पहा, त्या शताब्दीचा विश्वास कसा होता. तो काय म्हणत आहे की त्याचा जो चाकर आजारी आहे तो काय म्हणतो की प्रभूजी, तुम्ही माझ्या घरामध्ये यावं, असं या योग्यतेचा मी नाही आहे, त्या लायकीचं मी नाही आहे, पण तुम्ही काय करा, मात्र तुम्ही शब्द बोला. कारण त्याला ठाऊक होतं की ज्यावेळेस येशू शब्द बोलेल तो येशू काय करेल, कोणते शब्द बोलेल, आरोग्याचे शब्द बोलेल. हालेलुया. ते आरोग्याचे शब्द विश्वासाने तो बोलेल. कोणता विश्वास की जे काय तो बोलेल त्याप्रमाणे स्वर्गीय पिता ते त्या चाकराच्या जीवनामध्ये तो अनुभव परमेश्वर देणार आहे. या विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्त बोलणार हे त्याला ठाऊक होतं आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणतो की तुम्ही फक्त काय करा, शब्द बोला. हालेलुया. तर प्रियानो, तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, आम्हाला देखील अशाच प्रकारचे चांगले शब्द, सकारात्मक शब्द, जे उत्तेजन देणारे शब्द आहेत, जे आरोग्य देणारे शब्द आहेत, तेच शब्द तुम्हाला आणि मला आपल्या मुखातून काय करायचं आहे, बाहेर काढायचं आहे प्रियानो. कारण त्याच्यामुळे आम्ही काय करतो, इतरांना किंवा समोरच्या व्यक्तीला, तुम्ही आणि मी, आम्ही काय करत असतो, आशीर्वाद देत असतो. चांगले शब्द ज्यावेळेस आमचे चांगले शब्द इतरांच्या कानावरती पडतात त्यावेळेस त्यांना त्याचा आनंद होतो, ते उत्तेजित होतात, ते प्रोत्साहित होतात आणि ते आशीर्वादित देखील होतात. आणि आपल्याला ठाऊक आहे, नीतिसूत्र 18 मध्ये लिहिलेलं आहे, 18:21 मध्ये लिहिलेलं आहे की जिवेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत, तिची आवड धरणारे तिचे फळ भोगतील. असं म्हटलेलं आहे की आमच्या जिभेमध्येच काय आहे, मृत्यू आणि जीवनाचं सामर्थ्य आहे. जर का आम्ही चांगलं बोललो तर त्याचा परिणाम चांगला होणार आहे. जर आम्ही वाईट बोललो तर त्याचा परिणाम जे आहे ते वाईट किंवा नकारात्मक होणार आहे. आणि जर का चांगलं बोललं तर आम्हाला त्याची फळं चांगली मिळणार आहेत. वाईट जर का आम्ही बोललो तर वाईटाचं फळ जे आहे ते वाईटच असणार आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्यावेळेस आम्ही शब्द बोलतो त्यावेळेस आमचे शब्द जे आहेत ते चांगले असावेत, आमचे शब्द जे आहेत ते सकारात्मक असावेत, आमचे शब्द इतरांना आनंद देणारे असावेत, इतरांना समाधान देणारे आमचे शब्द हे असे असावेत. कारण ते जे काय आम्ही बोलतो त्याचं फळ तुम्हाला आणि मला भोगावं लागतं. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आम्ही विचार करून आम्ही बोललं पाहिजे. आणि या ठिकाणी मला तुम्हाला हे सांगू द्या की ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो तर देवाचं वचन काय होतं, आमच्या कानाच्या द्वारे जे आहेत ते आमच्या हृदयामध्ये ते शब्द जे आहेत ते जातात. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आमच्या हृदयामध्ये ज्यावेळेस ते साठतं ना, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही आमचं मुख उघडतो बोलण्याकरिता, तर त्या अंतःकरणामधले जे शब्द आहेत तेच शब्द आमच्या मुखावाटे काय होतात, बाहेर पडतात. जर का आम्ही इतर बाकीच्या गोष्टी, जर आम्ही जगिक गोष्टी जर आमच्या अंतःकरणामध्ये भरल्या ना, तर आमच्या मुखाच्या द्वारे सुद्धा वाईट आणि घाणेरडच निघणार आहे प्रियानो. आणि म्हणून जर का आम्हाला मजबूत विश्वासणारा बनायचं असेल तर आम्हाला देवाचं वचन जे आहे ते आम्हाला ऐकून ते आमच्या अंतःकरणामध्ये घेऊन त्या अनुसार तुम्हाला आणि मला काय करायचं आहे, आम्हाला ते बोलायचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन बोलतो ना प्रियानो, तर ज्या प्रकारे मशीन गन मधून गोळ्या झाडल्या जातात ना, ज्या स्पीडनी ते वचन आमच्या मुखाच्या बाहेर त्या स्पीडनी निघेल. ते वचन एका अग्नीप्रमाणे आमच्या मुखातून ते बाहेर पडेल. आणि ज्यावेळेस देवाचं वचन आमच्या मुखातून बाहेर पडेल त्यावेळेस ते कार्य केल्याशिवाय ते माघार जाणार नाही. आणि म्हणून कोणत्याही प्रकारच्या सिच्युएशनमधून तुम्ही जात असाल, कोणत्याही परिस्थितीमधून तुम्ही जात असला तरी तुम्ही जे आहेत ते आशीर्वादाचे शब्द बोला, आरोग्य देणारे शब्द बोला,
विपुलतेचा आशीर्वाद देणारे शब्द बोला आणि अशा प्रकारचे शब्द बोला, क्षमेचे शब्द बोला किंवा इतरांना शांती आणि समाधान देणारे जे शब्द आहेत ते आम्ही बोलले पाहिजे आणि फक्त देवाचं वचनच आम्ही वारंवार जे आहे ते आम्ही बोललं पाहिजे. हालेलुया. चौथी गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की एक मजबूत विश्वासणारा जर तुम्हाला आणि मला बनायचं असेल तर तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, आमच्या विचारांचं नियंत्रण ठेवलं पाहिजे. विचारांवरती आम्ही काय केलं पाहिजे, नियंत्रण, ताबा ठेवलं पाहिजे आणि नेहमी आमच्या मनामध्ये आम्ही देवाचं वचन जे आहे ते आम्ही आमच्या मनामध्ये, माइंडमध्ये ते आम्ही भरलं पाहिजे. हालेलुया. यहोशुआ 1:8 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं, त्या ठिकाणी परमेश्वर काय म्हणत आहे यहोशुआला. तो असं म्हणतो की नियमशास्त्राचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्यात जे काही लिहिले आहे ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. हालेलुया. या ठिकाणी लिहिलेलं आहे की हे जे परमेश्वराचं वचन आहे ते काय कर, तुझ्या मुखामध्ये तू सदैव तू ठेव. हालेलुया. जे काय वचन आहे ते काळजीपूर्वक त्याचं तू पालन कर आणि एवढंच नव्हे तर रात्रंदिवस त्याच्यावरती तू मनन कर, म्हणजे रोज आणि सतत जे आहे त्या वचनावरती, परमेश्वराच्या वचनावरती तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे. म्हणूनच मी सुरुवातीलाच सांगितलं की आत्मा जर का मजबूत करायचा असेल तर आम्हाला रोज देवाचं वचन हे वाचलं पाहिजे, एक वेळ वेगळा केला पाहिजे देवाचं वचन वाचण्याकरिता आणि त्याच्यावरती मनन आणि चिंतन करण्याकरिता. कारण जितकं जास्त आम्ही त्याच्यावरती मनन चिंतन करू तितकं जास्त काय होणार आहे, आमच्या विश्वास, तू जिकडे जाशील तिकडे तुला यश प्राप्त होईल. हालेलुया. जिकडे जाशील तिकडे यश प्राप्त होईल. किती सुंदर अभिवचन परमेश्वराने दिलेलं आहे. कोणीही मनुष्य तुम्हाला आणि मला असं वचन, अभिवचन तुम्हाला आणि मला देऊ शकत नाही. ते लोक सांगताना काय सांगतात, तू हे केलंस तर तुला यश मिळेल, तू ते केलंस तर तुला अपयश मिळेल. पण परमेश्वराचं वचन जर आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये घेतलं, आमच्या विचारांमध्ये आम्ही जर का ते घेतलं आणि आमचे विचार जर आम्ही देवाच्या वचनाने जर भरले तर ज्यावेळेस आम्ही एखाद्या गोष्टीचा विचार करू तर ते आम्ही विचार कोणता करू, सकारात्मकच विचार करू. देवाच्या वचनावरती अवलंबून राहूनच आम्ही तो विचार करू आणि त्यामुळे जे काही काम आम्ही हातामध्ये घेऊ ते आमचं सर्व काम सफल होणार आहे आणि त्या सर्व कामामध्ये तुम्हाला आणि मला यश प्राप्त होणार आहे. प्रियानो, तेच या ठिकाणी आहे की ज्यावेळेस आम्ही वचन, देवाचं वचन आमच्या मनामध्ये भरतो ना, एवढं वचन आमच्या मनामध्ये भरलं जातं की त्याला बाहेरच्या जगिक गोष्टींसाठी आम्ही कोणतीही जागा ज्यावेळेस आम्ही ठेवत नाही ना, त्यावेळेस ज्या वेळेस आम्ही आमचं मुख उघडतो त्यावेळेस आमच्या मुखाच्या द्वारे जे काही आम्ही मनामध्ये ठेवलेलं आहे किंवा जे विचार आम्ही मनामध्ये केलेले आहेत तेच विचार काय होतात, आमच्या मुखावाटे ते बाहेर पडतात. म्हणून फार महत्वाचं आहे की आम्ही आमचं माइंड जे आहे ते आम्ही देवाच्या वचनाने आम्ही भरलं पाहिजे आणि आमच्या मनामधून जे विचार बाहेर पडतात त्याच्यावरती आम्ही नियंत्रण ठेवलं पाहिजे. हा विचार योग्य आहे का, हा विचार परमेश्वर असाच विचार करतो का माझ्याबद्दल, किंवा परमेश्वराची हीच इच्छा आहे का, परमेश्वराची हीच संकल्पना आहे का, हे आम्ही स्वतःला प्रश्न विचारले पाहिजेत आणि मगच जे आहे ते विचार आमच्या मुखाच्या द्वारे आम्ही ते बाहेर काढले पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय विचार करतो, कोणत्या गोष्टीचा विचार करतो हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. काय आम्ही टीव्ही मध्ये जे दाखवलं जातं, इंटरनेटमध्ये जे दाखवलं जातं, जे पाहिलं जातं, जे पुस्तकांमध्ये वाचलं जातं, जे चित्रपटामध्ये पाहिलं जातं किंवा एकमेकाच्या जगिक लोकांबरोबर राहून जगिक ज्यावेळेस आम्ही संभाषण करतो त्या गोष्टींमुळे आमचं मन जे आहे त्या गोष्टींनी भरलेलं आहे का, की आमचं मन जे आहे ते परमेश्वराच्या विचाराने भरलेलं आहे, परमेश्वराच्या वचनाने भरलेलं आहे, हे आज आम्ही तपासून पाहणं फार गरजेचं आहे प्रियानो. कारण देवाचं वचन जे आहे ज्यावेळेस आम्ही वाचतो तेच काय करतं, देवाचं वचन जे आहे आमच्या मनामध्ये ते राहून जातं. ज्यावेळेस आम्ही त्याच्यावरती मनन करत असतो, सतत ते आमच्या मनामध्ये घोळतो, त्यावेळेस आमचे विचार जे आहेत ते देवाच्या वचनाच्या अनुसार ते विचार होतात. ते चांगले आणि शुद्ध असे विचार जे आहेत ते आमच्या मनामधून ते बाहेर पडतात. हालेलुया. आणि म्हणून रोमकरास पत्रामध्ये पाऊल त्या मंडळीला लिहित असताना सुद्धा ते असंच म्हणतात
की ते काय म्हणत आहे पाऊल त्या ठिकाणी, की तुम्ही तुमच्या मनाचं काय करा, नवीनीकरण करा. हालेलुया. सतत काय करा म्हटलेलं आहे की आम्ही देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. हालेलुया. तो या ठिकाणी सांगत आहे हे जे जग आहे या जगाबरोबर तुम्ही काय होऊ नका, समरूप होऊ नका. डू नॉट बी कन्फॉर्म्ड टू द वर्ल्ड. पण कसे असा, जगापासून तुम्ही वेगळे केलेले लोक असे तुम्ही बना आणि तुमच्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. मनाचं नवीनीकरण कधी होतं प्रियानो? ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन वाचतो आणि ते वचन आमच्या मनामध्ये घेतो. तर मी मगाशीच सांगितलं वचनामध्ये काय आहे, ट्रान्सफॉर्मेटिव्ह पॉवर आहे, एक परिवर्तन करणारं सामर्थ्य वचनामध्ये आहे. आणि ते तुमच्या आणि माझ्या मनाचं ते काय करतं, नवीनीकरण करतं, मनाचं नूतनीकरण ते करत असतं. आणि म्हणून प्रियानो फार महत्त्वाचं आहे की आम्ही आमचे विचार जे आहेत ते देवाच्या वचनाप्रमाणे ते असणं फार गरजेचं आहे. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाचे विचार आमच्या मनामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस आम्ही एक स्टेबल जीवन आम्ही जगतो, एक आशीर्वादित जीवन आम्ही जगतो. एक देवाची जी शांती आहे ती तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ती उतरून येते. हालेलुया. एक परिपूर्ण शांती, परफेक्ट पीस जे आहे ते आम्हाला देवाकडून ते प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस आम्हाला परफेक्ट पीस आम्हाला मिळतं, परिपूर्ण शांती आम्हाला मिळते, त्यावेळेस देव जसा विचार करतो तशा पद्धतीने तुम्ही आणि मी आम्ही विचार करतो. हालेलुया. म्हणून देवाचं वचन जे आहे त्यावरती आम्ही आमचं जीवन त्यावरती आधारित असणं फार गरजेचं आहे. आणि देवाच्या वचनाच्या द्वारे आम्ही आमच्या मनावरती, आमच्या विचारांवरती आम्ही नियंत्रण ठेवू शकतो. पाचवी गोष्ट ही आहे की मजबूत जो विश्वासणारा आहे तो सतत काय करतो, देवाची स्तुती करतो आणि देवाला तो धन्यवाद देतो. हालेलुया. नेहमी देवाची स्तुती करतो, नेहमी देवाला तो धन्यवाद देत असतो. स्तोत्र संहिता 34 आणि 1 मध्ये काय लिहिलं पहा. स्तोत्र संहिता 34:1. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. हालेलुया. या ठिकाणी स्तोत्रकरिता असं म्हणत आहे की परमेश्वराचा धन्यवाद मी फक्त संडेला करेन असं म्हटलंय का? नाही. स्तोत्रकरिता म्हणतो मी सर्वदा करेन. पण आम्ही काय करतो, परमेश्वराचा धन्यवाद तेव्हाच करतो जेव्हा परमेश्वर आमच्या जीवनासाठी काहीतरी चांगलं करतो. ज्यावेळेस आमच्या इच्छेनुसार त्या गोष्टी होत नाहीत त्यावेळेस आम्ही परमेश्वराचा धन्यवाद आम्ही करत नाही. ज्यावेळेस आम्ही आजारी पडतो आम्ही परमेश्वराला धन्यवाद देत नाही. ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये संकट येतं, दुःख भोगावं लागतं, त्रास होतो आम्हाला, त्यावेळेस आम्ही देवाला धन्यवाद द्यायचं विसरतो प्रियानो. पण या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराचा धन्यवाद जो आहे तो आम्ही सर्वदा केला पाहिजे. स्तोत्रकरिता करत होता त्याचप्रमाणे तुम्ही आणि मी सर्वदा, म्हणजे सर्व परिस्थितीमध्ये, परिस्थिती चांगली असू दे, वाईट असू दे, प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही परमेश्वराचा धन्यवाद केला पाहिजे. आमच्या मुखामध्ये म्हणजे आमच्या तोंडामध्ये सतत आम्ही काय केलं पाहिजे, त्याची स्तुती, त्याचं स्तवन सदैव आमच्या मुखामध्ये असणं फार गरजेचं आहे प्रियानो. हालेलुया. आम्ही जे आहे ते परमेश्वराला आम्ही ज्यावेळेस आम्ही स्तुती करतो त्यावेळेस आम्ही स्तुतीमध्ये आम्ही त्याला हे सांगतो की तो किती चांगला देव आहे, तो किती दयाळू आहे, तो किती कनवाळू कृपाळू देव आहे. हे आम्ही ज्यावेळेस त्याची स्तुती करतो त्यावेळेस आम्ही ते स्तुतीच्या द्वारे आम्ही त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर स्तुती ही जी आहे ती एक विश्वासाची भाषा आहे प्रियानो. विश्वासाची भाषा आहे ही, एक भाषा आहे काहीतरी देवाकडून प्राप्त करून घ्यायची. अ लँग्वेज ऑफ रिसिव्हिंग म्हटलेलं आहे की देवाकडून ज्यावेळेस आम्ही काहीतरी प्राप्त करून घ्यायचं असतं, आशीर्वाद किंवा प्राप्त करून घेतलेल्या गोष्टींसाठी आम्ही काय करत आहे, देवाला धन्यवाद देतो. आम्ही एक कृतज्ञता अंतकरण घेऊन
हार्ट ऑफ ग्रॅटिट्यूड घेऊन आम्ही देवाचं काय करत असतो, आम्ही देवाला धन्यवाद आम्ही देत असतो प्रियानो. तर आम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. आम्ही त्याला सदैव आम्ही काय केलं पाहिजे, त्याचा धन्यवाद आम्ही केला पाहिजे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याच्याने काय होतं, आम्ही आत्मिकरित्या फार बलवान होतो. आमची आत्मिक ताकद जी आहे ती आमची वाढते. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की आमचा परमेश्वर स्तुतीस पात्र असा परमेश्वर आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत त्याचं नाव जे आहे ते स्तवनीय आहे असं स्तोत्रकरिता म्हणतो. तर प्रियानो, तुम्ही आणि मी किती त्याची स्तुती केली पाहिजे, किती त्याला धन्यवाद दिला पाहिजे. असंख्य उपकार त्याने तुमच्या आणि माझ्यावरती केलेले आहेत. भरपूर त्यांनी अद्भुत कृत्य तुमच्या आणि माझ्या जीवनासाठी त्यांनी केलेले आहेत. भरपूर मिराकल्स त्यांनी तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये केलेले आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आणि मी त्याला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यासाठी आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. ज्या गोष्टी तो आमच्यासाठी करत आहे त्यासाठी आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आणि ज्या गोष्टी तो येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये करणार आहे त्याही गोष्टींसाठी तुम्ही आणि मी सदैव आम्ही त्याला धन्यवाद दिला पाहिजे. आणि आम्हाला कोणतंच कारण नाही हे सांगण्यासाठी की मी कशासाठी परमेश्वराला धन्यवाद देऊ, काय परमेश्वराने असं माझ्या जीवनामध्ये चांगलं केलं की मी त्याचा धन्यवाद करू. प्रियानो, हे जीवन जे आम्ही जगत आहोत तेच एक मोठं बक्षीस तुम्हाला आणि मला परमेश्वराने दिलेलं आहे. हे जीवनच जे तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, जे आम्ही जगत आहोत, ही त्याची केवळ कृपा आहे प्रियानो. तर म्हणून आम्ही सदैव त्याला आम्ही धन्यवाद दिला पाहिजे. आम्ही सतत आम्ही काम करत असताना सुद्धा, आम्ही चालत बोलत फिरत असताना सुद्धा आम्ही म्हटलं पाहिजे, परमेश्वरा मी तुला धन्यवाद देते. आजारी जरी आपण पडलो तरी त्या आजारपणामध्ये आम्ही तरी देखील आम्ही परमेश्वराला म्हटलं पाहिजे की परमेश्वरा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या आजारपणाच्या काळामध्ये तू मला काहीतरी शिकवत आहेस असा माझा विश्वास आहे. तू मला आणखीन जास्त कदाचित परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला आणि मला आणखीन जास्त नम्र करत असेल. कदाचित परमेश्वर आम्हाला त्या आजारपणामधून जात असताना आमच्या विश्वासामध्ये अधिक भर घालत असेल. कदाचित परमेश्वर आम्हाला काहीतरी आणखीन अद्भुत काही गोष्टी शिकवत असेल. कारण नाहीतर कदाचित परमेश्वर हे सांगायचा प्रयत्न करत असेल, हे दाखवून देत असेल की मी यहोवा राफा आहे, मी रोग मुक्त करणारा परमेश्वर आहे. त्याचा अनुभव कदाचित त्या आजारपणामध्ये परमेश्वराला तुम्हाला आणि मला द्यायचा असेल. म्हणून त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आजारपणामध्ये सुद्धा, सुखामध्ये, दुःखामध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये आम्ही परमेश्वराला धन्यवाद देणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे सतत सदा सर्वदा आम्ही ज्यावेळेस त्याची स्तुती करतो, त्याचा आभार मानतो, त्यावेळेस आम्ही काय होतो, मजबूत विश्वासणारे आम्ही बनतो. कारण त्याच्याद्वारे आमचा विश्वास अधिक आणि अधिक वाढतो. हालेलुया. 6वी गोष्ट आहे की जर का आम्हाला मजबूत विश्वासणारे जर का आम्हाला बनायचं आहे तर आम्ही काय केलं पाहिजे, सतत आम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. आत्म्यामध्ये प्रार्थना केली पाहिजे. ज्यावेळेस एका बॅटरीचं चार्जिंग संपतं किंवा आपल्या मोबाईलचं चार्जिंग संपतं त्यावेळेस आपण काय करतो, चार्जर कनेक्ट करतो आणि त्याला प्लग इन करतो इलेक्ट्रिक सॉकेटमध्ये, जेणेकरून त्याच्यामधून वाहणारा जो करंट आहे तो काय करतो, त्या मोबाईलचं चार्जिंग वाढवतो. हालेलुया. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्यामधली आत्मिकता कमी होत आहे किंवा आमच्यामधलं सामर्थ्य कमी होत आहे, त्या वेळेस आम्ही काय करायचं आहे, देवाच्या उपस्थितीमध्ये जायचं आहे आणि अन्य भाषेमध्ये आम्ही बोलायचं आहे. जितकं जास्त आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करू तितकं जास्त जे आहे आमचं स्पिरिट काय होतं, रिचार्ज होतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमचं स्पिरिट काय होतं, रिचार्ज होतं. जर आम्हाला जर का पवित्र आत्म्याचं ते दान मिळालं असेल अन्य भाषा बोलण्याचं, तर त्या अन्य भाषेमध्ये तुम्ही आणि मी काय केलं पाहिजे, ते आम्ही सतत ते अन्य भाषेमध्ये आम्ही प्रार्थना केली पाहिजे. जेणेकरून जितकं जास्त आम्ही प्रार्थना करू तितकं मजबूत आम्ही आत्म्यामध्ये तुम्ही आणि मी वाढू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढे असं पहिलं कोरिन्थियस पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 19 आणि 20 काय म्हणतं ते पाहूया. कोरिन्थियस पहिलं पत्र
14वा अध्याय आणि वचन 19 आणि 20. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे, यापेक्षा मी दुसऱ्या शिकविण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं, जर का आपण 4थं वचन जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करीतो. हालेलुया. ज्या वेळेस आम्ही पवित्र आत्म्यामध्ये आम्ही बोलतो त्यावेळेस काय होतं, आमच्या स्वतःची उन्नती होते. आम्ही काय करतो, स्वतःला एडिफाय करतो, आमची स्वतःची उन्नती होते, स्वतःला आम्ही इम्प्रूव्ह करतो, स्वतःला आम्ही अपलिफ्ट करतो, स्वतःला आम्ही काय करतो, उंच करतो आत्मिकरित्या. तर अन्य भाषा ही तुम्हाला आणि मला बोललीच पाहिजे प्रियानो. या ठिकाणी म्हटलेलं आहे की मी 20वं वचन जे वाचलं होतं की आम्ही बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलांसारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. या ठिकाणी पाऊल मंडळीला सांगत आहे की आम्ही आतापर्यंत काय होतो, बालक होतो, आत्मिकरित्या आम्ही काय होतो, एखाद्या लहान बालकाप्रमाणे होतो, पण आता आम्हाला काय करायचं आहे, आत्म्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे, आत्मिक उन्नती करून घ्यायची आहे आणि आम्हाला त्या प्रौढपणामध्ये तुम्हाला आणि मला चालायचं आहे. मग आतापर्यंत आम्ही आत्मिक अन्य भाषेमध्ये बोलत नसणार, पण आता आम्हाला काय करायचं आहे, ते देवाकडून आम्हाला ते कृपादान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि आम्हाला त्या आत्म्यामध्ये आम्हाला देवाबरोबर बोलायचं आहे. ज्यावेळेस अन्य भाषेमध्ये आम्ही देवाबरोबर बोलतो त्यावेळेस आम्ही आमचा आत्मा जो आहे तो काय करतो, चार्ज करतो. हालेलुया. आणि मग ज्यावेळेस आमचा आत्मा चार्ज होतो त्यावेळेस आम्ही बरोबर देवाबरोबर आम्ही कनेक्ट होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही आत्म्यामध्ये देवाबरोबर बोलू लागतो तर देव काय करतो, आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं तो आम्हाला प्रगटीकरण देतो. त्याचं ज्ञान जे आहे तो देवाचं ज्ञान जे आहे तो आम्हाला प्रगट करीतो आणि देव आम्हाला काय करतो, आत्म्यामध्ये आणखीन जास्त तो आम्हाला उत्तेजित करतो. एवढंच नव्हे तर देव आम्हाला काही गोष्टी त्यामध्ये आम्हाला करायला सांगतो, काही इन्स्ट्रक्शन्स तो आम्हाला देतो की अशा प्रकारे कर किंवा तशा प्रकारे तू वाटचाल कर. तर हे जे आहे ते सर्व आम्हाला कशामुळे मिळतं, देवाबरोबर आम्ही कनेक्ट झाल्यामुळे. तर आत्म्यामध्ये प्रार्थना करा आणि आत्म्यामध्ये त्या प्रभू परमेश्वराबरोबर नेहमी जोडलेले असा आणि त्यामध्ये तुम्ही मजबूत व्हा आणि स्वतःला काय करा, तुम्ही स्वतःची उन्नती जी आहे ती तुम्ही करून घ्या. आणि शेवटची गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या की जे मजबूत विश्वासणारे आहेत ते मजबूत विश्वासणारे काय करतात, आपल्या जीवनाला त्या सुव्यवस्थेमध्ये ते घेऊन येतात. हालेलुया. सुव्यवस्थेमध्ये ते घेऊन येतात. जीवन जगण्याकरिता ज्या काही गोष्टींची आवश्यकता आहे त्याच गोष्टी त्या घेऊन आपलं जीवन जे आहे ते सुव्यवस्थित प्रमाणे ते जगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे जे अननेसेसरी आहे, जे न लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा ते त्याग करतात, त्या गोष्टी ते सोडून देतात. तर सुव्यवस्थित करणे, एक उदाहरण मी तुम्हाला सांगते की ज्या वेळेस फ्लाईटला उडायचं असतं किंवा विमानाला ज्या वेळेस उडायचं असतं त्यावेळेस एक शब्द ते लोक वापरतात एरोडायनामिक्समध्ये. तो शब्द आहे स्ट्रीमलाइनिंग. स्ट्रीमलाइनिंग म्हणजेच हे सुव्यवस्थितपणे सुव्यवस्थित करणे. तर हा कॉन्सेप्ट जो आहे हा जास्त करून एरोडायनामिक्समध्ये हा वापरला जातो, स्ट्रीमलाइनिंग. याचा अर्थ काय आहे की ज्या गोष्टी त्यांना प्रतिकार करतात, त्यांना विरोध करतात किंवा ज्या गोष्टी त्या विमानाच्या आडवे येतात त्या सर्व गोष्टी ते काय करतात, बाजूला करतात, जेणेकरून त्या विमानाचा प्रवास सहजरित्या होईल, त्या विमानाचा प्रवास सुखद होईल. आणि 12 अध्याय आणि वचन 1 मध्ये असं म्हटलेलं आहे
प्रियानो, ते आम्ही करत असणारी काळजी असेल, कारण आम्ही नाहीतर आम्ही करत असणारी चिंता असेल, आमच्याकडे असणारी ती भीती असेल, किंवा आमच्याकडे ती असुरक्षितता असेल, क्षमा न करण्याची भावना कदाचित तुमच्या आणि माझ्यामध्ये असेल, एक प्रकारचं तुमच्या आणि माझ्यामध्ये एक तणाव असेल, किंवा एक कोणत्या तरी पापामध्ये तुमचं आणि माझं जीवन गुरफटलेलं असेल, जेणेकरून जे आहे तो ज्या वेळेस आम्ही भार घेऊन चालतो, ते पापाचं वजन किंवा इतर गोष्टींचं वजन ज्या वेळेस घेऊन आम्ही चालतो, त्यावेळेस आम्हाला ती आत्मिक धावण्याकरिता आम्हाला मदत मिळत नाही प्रियानो. त्याच्यावरती आम्ही धावू शकणार नाही, आणि ज्या गोष्टी तुम्हाला आणि मला काय करणार, त्या मागे खेचणार. मग आम्ही विश्वासामध्ये आम्ही मागे जाणार, किंवा आम्ही देवापासून आम्ही परत फिरणार आणि पुन्हा आम्ही जगिक गोष्टीकडे वळणार. तर आम्ही ज्या वेळेस ख्रिस्ती धावपट्टीवरती तर आम्ही धावत आहोत, आव्हानाचा भार घेऊन आम्ही चालत आहोत, किंवा काळजी, चिंता, भीती असले जे काही भार आम्ही घेऊन चालत आहोत, तर ते आम्हाला काय करायचे आहेत, दूर करायचे आहेत. आणि म्हणून सर्वप्रथम आम्हाला काय करायचं आहे, अशी मित्रमंडळी आम्हाला शोधायची आहे, जी मित्रमंडळी आम्हाला ही धावण्याकरिता आम्हाला मदत करेल. हालेलुया. ख्रिस्ती जीवन एक समर्पित जीवन आहे प्रियानो. तर ते समर्पणाचं जीवन जे लोक जगत आहेत, अशांच्या बरोबर तुम्हाला आणि मला मैत्री करायची आहे. जे त्या ख्रिस्ती जीवनाच्या धावपट्टीवरती जे लोक धावत आहेत, त्यांच्या सोबती संगती तुम्हाला आणि मला राहायचं आहे. कारण ज्यावेळेस आम्ही चुकीच्या संगतीमध्ये येतो, त्यावेळेस चुकीची संगत काय करते, आम्हाला चुकीच्या मार्गावरती घेऊन जाते. पण ही संगत ज्या वेळेस आम्ही चांगल्या मार्गावरती, नीतीच्या मार्गावरती आम्ही चालत असतो, तर नीतीचा मार्ग तुम्हाला आणि मला स्वर्गामध्ये घेऊन जातो. हालेलुया. जिथे प्रभू येशू ख्रिस्त आहे, तिथंच तुम्हाला आणि मला तो त्या ठिकाणी घेऊन जातो. म्हणून असे मित्र आम्ही निवडले पाहिजे, जे मित्र आम्हाला ही धावण्याकरिता ते आमचं सहाय्य करतील, ते मदत करतील, आणि योग्य ते निवड करण्याकरिता ते आम्हाला ते सांगतील. हालेलुया. त्याचप्रमाणे आमच्याकडे ज्या गोष्टी आम्हाला स्लो डाऊन करतात, ज्या गोष्टी आम्हाला या धावपट्टीवरती धावत असताना जे आम्हाला माघार खेचतात, जे आम्हाला अडकण लावतात, अशा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही आणि मी त्या सोडून आम्ही दिल्या पाहिजेत. हालेलुया. आणि त्याचबरोबर जर का आमच्या जीवनामध्ये काही आम्हाला आवडी असतील, म्हणजे काही गोष्टींचं व्यसन असेल, आम्हाला पिक्चर बघण्याचं व्यसन असेल, पुस्तक वाचण्याचं म्हणजे जगिक गोष्टी वाचण्याचं पुस्तक जे आहे ते वाचण्याची आवड असेल, ते आम्ही सोडून दिलं पाहिजे. काही लोकांना सवय असते दारू पिण्याची, नशा करण्याची, वेगवेगळ्या प्रकारचे अंमल पदार्थ घेण्यासाठी. तर त्या सर्व सवयी जर का जीवनामध्ये असतील, तर या सर्व सवयी आम्हाला सोडून द्यायच्या आहेत, आणि आम्हाला काय करायचं आहे, ख्रिस्ताचा जो मार्ग आहे, जो नीतीचा मार्ग आहे, तो आम्हाला स्वीकारायचा आहे. आणि सर्व प्रकारचं पाप आम्ही सोडून देऊन आम्ही काय करायचं आहे, त्या नीतीच्या मार्गावरती तुम्हाला आणि मला चालायचं आहे प्रियानो. तर हे 7 जे सवयी आहेत, त्या एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे प्रियानो. कारण जर का या सवयी आम्ही दैनंदिन जीवनामध्ये जर का आम्ही रोज आणि रोज पाळल्या, तर आमचा आत्मा काय होणार आहे, मजबूत होणार आहे. आमचा आत्मा जो आहे तो सदृढ होणार आहे, तो त्याला योग्य ते पोषण मिळणार आहे, आणि आमचा आत्मा जो आहे तो नेहमी काय होणार आहे, तो नेहमी उत्तेजित असा असणार आहे, तो नेहमी प्रफुल्लित असा असणार आहे, तो प्रज्वलित असा असणार आहे प्रियानो. आणि किती जरी शैतानाने आमच्या जीवनावरती हल्ला केला तरी, किती जरी त्याच्या दुष्ट योजना आमच्या जीवनामध्ये त्यांनी आणायचा प्रयत्न केला, तरी प्रत्येक परिस्थितीमध्ये काय करणार आहे, आम्ही त्या विश्वासामध्ये आम्ही स्थिर आणि भक्कम राहणार आहे. आम्ही डगमगणार नाही, आम्ही शैतानाच्या योजनेला तुम्ही आणि मी बळी पडणार नाही. कारण परमेश्वर तुम्हाला आणि मला काय करणार आहे, त्या परिस्थितीमध्ये तो उचलून धरणार, आणि तुम्हाला आणि मला तो विजय प्राप्त करून देणार आहे. हालेलुया. याच अशाच प्रकारच्या चांगल्या जीवनाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी अर्पण केलेलं आहे, की तुम्ही आणि मी ते अपराध सर्व आम्ही सोडून द्यावं, ते पाप आम्ही सर्व सोडून द्यावं, आणि जे प्रभूने दाखवलेला जो मार्ग आहे, त्या मार्गावरती तुम्ही आणि मी चालावं प्रियानो. हीच प्रभूची इच्छा आहे. तर आज हा संदेश तुमच्यापर्यंत आलेला आहे.
तर या संदेशावरती परत तुम्ही घरी गेल्यानंतर मनन करा, चिंतन करा आणि पुन्हा तुम्ही देवाला विचारा की आणखीन कोणत्या त्या सवयी आहेत देवा, जे मी माझ्या विश्वासू जीवनाला मी लावून घेऊ शकते, जेणेकरून माझ्या जीवनाच्या द्वारे फक्त मीच आनंदित होणार नाही, तर माझं जीवन पाहून तू आनंदित होशील आणि ज्या वेळेस मी स्वर्गामध्ये येईन त्यावेळेस तू मला पाहून म्हणशील, शाब्बास भल्या विश्वासू दासा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर अशा प्रकारे परमेश्वर जे आहे ते या वचनाच्या द्वारे तुम्हाला आशीर्वादित करो. या वचनाच्या द्वारे नेहमी देवाची स्तुती करा आणि जे सवयी परमेश्वर तुमच्या जीवनाला लावून देत आहेत त्यासाठी तुम्ही त्याचं मनापासून नेहमी आभार मानत जा, त्याला तुम्ही धन्यवाद देत जा. जर का या सवयी तुमच्या जीवनामध्ये नसतील तर आज तुम्ही हा निर्णय करा की त्या सवयी ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या जीवनासाठी त्याचं लागूकरण हे करणार आहे आणि चांगलं विश्वासू ख्रिस्ती जीवन जे तुम्हाला मजबूत बनवेल आणि जे तुम्हाला विजयशाली जीवन देईल अशा जीवनाकडे तुम्ही वाटचाल कराल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देव तुम्हाला आशीर्वाद देव. या आपण या वचनासाठी देवाला धन्यवाद देऊ. स्वर्गीय प्रेमळ पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो, आम्ही तुझं आभार मानतो यासाठी की प्रभू आज तुझ्या वचनाच्या द्वारे प्रभू तू आमच्याशी बोललेला आहेस. प्रभू, जे तू आम्हाला 7 विश्वासणाऱ्यांचे मजबूत विश्वासणाऱ्यांच्या ज्या सवयी तू आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व प्रभू आम्ही ऐकलेल्या आहेत आणि प्रभू जर का त्या सवयी आमच्यामध्ये असतील तर प्रभू त्यामध्ये आम्ही अधिक वाढावं याकरिता तू आमचं सहाय्य कर, तू आमची मदत कर अशी मी तुला विनंती करते. जर काही प्रभू या सवयी आमच्या जीवनामध्ये नसतील तर आजपासून प्रभू त्या सवयी आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याचं लागूकरण करावं आणि तू सांगितल्याप्रमाणे आम्ही या ख्रिस्ती जीवनामध्ये वाटचाल करावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर, तू आमची मदत कर अशी मी तुला आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. प्रभू, दैनंदिन ख्रिस्ती जीवन जगत असताना बाप्पा आम्ही आत्मिकरित्या तू आम्हाला अधिक बलवान तू कर बाप्पा आणि प्रभू प्रत्येक परिस्थितीवरती आम्ही मात करून प्रत्येक परिस्थितीवरती आम्ही विजय मिळवून घ्यावा असं तू दयेने आणि कृपेने कर, कारण विजय देणारा परमेश्वर तू आहेस बाप्पा आणि आम्ही तुझवरती अवलंबून आहोत. आम्ही आमच्या परिस्थितीकडे न पाहता आम्ही सदैव प्रभू त्या ख्रिस्ताकडे पाहावं, ख्रिस्ताकडे आमची नजर लावावी, कारण प्रभू दयाळू परमेश्वरा, जिथे ख्रिस्त आहे तिथे आम्हीही असावं अशी तुझी इच्छा आहे. तीच इच्छा आमची देखील बनावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर बापा. आम्ही त्या नीतीच्या मार्गावरती चालत असताना बापा आम्ही प्रार्थना करतो की कोणत्याही प्रकारच्या जगिक गोष्टीमुळे किंवा आमच्या पापामुळे आमच्या अपराधामुळे प्रभू आम्ही मागे खेचले जाऊ नये. तर प्रभू सर्व गोष्टी मधून प्रभू तू आम्हाला बाहेर काढ, सर्व प्रकारच्या बंधनातून प्रभू तू आम्हाला सुटका दे बापा, जेणेकरून प्रभू दयाळू परमेश्वरा आम्ही जे आहे ते आम्ही तुझपर्यंत पोहोचावं, आम्ही त्या स्वर्गाकडे प्रभू आमची वाटचाल व्हावी याकरिता प्रभू तू आमचं सहाय्य कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रभू तू आमचं मार्गदर्शन कर आणि तुझा गौरव तू आमच्या जीवनाच्या द्वारे करून घे. हीच तुझ्या चरणाजवळ मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करते. देवपित्या, मी तुझं प्रार्थना करते, जे वचन प्रभू आज आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते वचन प्रभू ते आमच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये कायम स्वरूपी ते राहू दे. सैतानाने कोणत्याही प्रकारे ते वचन आमच्यापासून हिरावून घेऊ नये याकरिता प्रभू तू सहाय्य कर बापा. आणि प्रभू ते वचन फक्त अंतःकरणामध्येच ठेवू नये, तर ते वचन जे आम्ही अंतःकरणामध्ये घेतलेले आहे ते आमच्या मुखाच्या द्वारे ते बाहेर पडू दे बापा. जे आम्ही आज ऐकलेलं आहे ते आम्ही इतरांना सांगून बापा इतरांना देखील ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही उत्तेजित करावं, प्रोत्साहित करावं याकरिता प्रभू त्या वचनाचा वापर तू करून घे. हीच तुझ्या चरणाजवळ मी आग्रहाची कळकळीची विनंती करते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभू ही प्रार्थना मी केली त्या म्हणून तू ऐक बापा. आमेन, आमेन, आमेन.